तर मग परत एकदा तुमचं स्वागत आहे स्वप्नील सायन्स मध्ये. ठीक आहे. आजच्या क्लासला आपण सुरुवात करूयात एका चांगल्या वाक्यासोबत. अगदी साधं सोपं पण खूप पॉवरफुल वाक्य आहे. सक्सेस इज सिंपल. ABC. एबिलिटी ब्रेक्स करेज. यशाची जर व्याख्या द्यायची झाली तर अगदी साधी आणि सोपी व्याख्या म्हणजे ही ABC. एबिलिटी स्वतःमध्ये क्षमता निर्माण करते. ब्रेक्स अडथळे येणार आहेत. कुठल्याही गोष्टीसाठी जेव्हा आपण प्रयत्न करतो मोठ्या गोष्टीसाठी, त्याच्यात अडथळे येतात. आणि मग असतं धाडस. आपण किती धाडस दाखवून पुढे जातो, त्या अडथळ्यांवर मात करतो. हेच म्हणजे यश आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्या क्षमताचा विकास करा. आपण आता या परीक्षांची तयारी करतोय. याला एक वेगळं कौशल्य लागतं, वेगळ्या क्षमता लागतात. त्या क्षमता आपल्याला स्वतःमध्ये निर्माण करायच्या आहेत. ज्या आहेत त्यांना वाढवायचे अजून. त्याच्यानंतर अडथळे येणार, पण आपल्यामध्ये ते धाडस असलं पाहिजे त्यांच्यावर मात करायचं. आजचा जो टॉपिक आहे परीक्षेच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. आणि एक प्रशासक म्हणून जेव्हा आपण पदावर जाऊ त्यावेळेस फार महत्वाचं आहे. आणि एरवी पण एक सामान्य नागरिक म्हणून पण आपल्याला याचं ज्ञान असणे, याची माहिती असणं आवश्यक आहे. असा हा टॉपिक आहे, मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स. भारतीय नागरिकांना 3 प्रकारचे हक्क आहेत, किंवा जे हक्क आहेत. एक भारतीय नागरिक म्हणून आपल्याला जे हक्क आहेत त्याचं आपण 3 याच्यात वर्गीकरण करू शकतो. पहिलं म्हणजे मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स. जसं की नाव सुचवतं, मूलभूत आहे. एक मनुष्य म्हणून जगण्यासाठी हे आवश्यक आहे. बघा, आपण जरी म्हणत असलो की माणूस हा पण एक प्राणी आहे, बरोबर आहे. जर तुम्ही तसं बायोलॉजिकली किंवा पर्यावरणाच्या दृष्टीने विचार केला तर हे बरोबर आहे, की जसे बाकी प्राणी आहेत, बाकी जीव आहेत, तसंच आपण आहोत. पण जर तुम्ही सामाजिक दृष्टीने, राजकीय दृष्टीने जर याचा विचार केला, राज्यशास्त्राच्या दृष्टीने, तर असं नाहीये. आपण आणि बाकी प्राणी असे समान नाही लागू शकत. जेव्हा आपण माणसाचा विचार करतो ना, फक्त आपल्याला पाणी, अन्न हे याचा विचार करून नाही चालत. आपण आपल्या घरी घरी समजा एखाद्या पाळीव प्राणी पोसला. आपलं मोस्टली काय असतं, की ठीक आहे बा, त्या पाळीव प्राण्याला वेळेवर खायला मिळालं पाहिजे, प्यायला पाणी मिळालं पाहिजे, चांगलं शुद्ध पाणी असलं पाहिजे. ते थोडीफार त्याची देखभाली झाली पाहिजे. आजारी वगैरे पडला, कारण शेवटी प्राणी आहे, पडेल एखाद्या वेळेस आजारी वगैरे, तर त्याचा उपचार व्हायला पाहिजे, वैद्यकीय उपचार. त्याची चांगली आपण निगा राखली पाहिजे. ठीक आहे, इथपर्यंत जरी त्या प्राण्याला मिळालं ना, तरी त्याच्यासाठी पुरेसं आहे. आपण माणूस म्हणून ज्यावेळेस विचार करतो ना, त्यावेळेस फक्त एवढ्या गोष्टींवर भागत नाही. खायला पोळी, प्यायला पाणी, फक्त एवढं म्हणून चालत नाही. कारण मानवासोबत येते मानवी प्रतिष्ठा, ह्युमन डिग्निटी. कारण नैसर्गिकरित्या आपल्यासोबत प्रतिष्ठा, गरीब माणूस असो, श्रीमंत माणूस असो, काहीही असो, कितीही गरीब असो, त्याला पण एक प्रतिष्ठा आहे. आपल्याला त्याची जाणीव आहे, की फक्त हे अन्न आणि याच्याने नाही होत, मानवी प्रतिष्ठा पण आहे. आणि या सगळ्या गोष्टी जपल्या गेल्या पाहिजेत. म्हणजे माणसाला एक माणूस म्हणून जगता आलं पाहिजे. इतर प्राण्यांसारखं फक्त प्राण्यासारखं त्याचं अस्तित्व नसावं. म्हणून हे हक्क आहेत, मूलभूत हक्क. दुसऱ्या प्रकारचे हक्क असतात ते म्हणजे घटनात्मक हक्क, कॉन्स्टिट्युशनल राईट्स. आता हे मूलभूत हक्क पण घटनेमध्येच दिलेले आहे, पण यांचं महत्व सर्वात जास्त आहे. मग दुसऱ्या नंबरला येतं, आपण महत्वाच्या जर याच्याने बघितलं निकषावर, मग दुसरे महत्वाचे हक्क असतात ते म्हणजे कॉन्स्टिट्युशनल राईट्स, की घटनेमध्ये ते नमूद केले आहेत, पण ते मूलभूत कॅटेगरीमध्ये येत. उदाहरणार्थ, मालमत्तेचा हक्क, राईट टू प्रॉपर्टी. प्रत्येक व्यक्तीला मालमत्ता मिळवण्याचा, तिचं संवर्धन करण्याचा, ती जपण्याचा, आणि वेळ पडली तर त्याच्या मर्जीनुसार ती विकण्याचा
किंवा त्याची काय विल्हेवाट लावायची याचा अधिकार त्याला आहे, आपल्या घटनेमध्ये दिलाय. हा घटनात्मक हक्क झाला, की घटनेमध्ये दिलेला आहे, पण एकदम आवश्यकच आहे, त्याच्याशिवाय होतच नाही असं काही नाही. आता एखाद्याकडे नाहीये प्रॉपर्टी, भरपूर लोक आहेत की ज्यांच्याकडे नाहीये प्रॉपर्टी, स्वतःच्या नावाची जमीन नाहीये, घर नाहीये, वगैरे वगैरे. आपण सहसा यांना जे प्रॉपर्टी म्हणतो किंवा प्रॉपर्टी म्हटल्याचे सहसा आपल्या डोळ्यापुढे जे चित्र उभं राहतं त्याचं उदाहरण घेऊन सांगतोय, की असे भरपूर लोक आहेत की ज्यांच्याकडे स्वतःच्या नावाची जमीन नाहीये, स्वतःच्या नावाचं कुठलं घर नाहीये. ठीक आहे, काही हरकत नाही, असावंच असं काही नाही ना. म्हणजे स्वतःचं घर नसलं म्हणजे काही एकदमच तुमच्यावर अन्याय अत्याचार झाला असं काही नाही. किरायच्या घरात राहतातच आहे लोक, असलं तर चांगली गोष्ट आहे. आपल्या घटनेत काही हक्क देण्यात आलेले आहेत, पण ते मूलभूत हक्कांच्या श्रेणीमध्ये मोडत नाही. हे दुसऱ्या प्रकारचे हक्क आहेत, घटनात्मक हक्क. आणि तिसऱ्या प्रकारचे हक्क म्हणजे वैधानिक हक्क किंवा स्टॅट्युटरी राईट्स किंवा लिगल राईट्स, कायदेशीर हक्क. जसं की एखाद्या कायद्याने आपल्याला जो हक्क दिलाय, उदाहरणार्थ माहितीचा अधिकार. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा आपल्या देशातला एक कायदा आहे. राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 2005 मध्ये बनवण्यात आलाय. आता हा कायदा आपल्याला हक्क देतो की तुम्हाला राज्य व्यवस्थेच्या संबंधित एखाद्या गोष्टीची माहिती घ्यायची असेल तर तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता. हा हक्क आहे तुम्हाला, तुम्ही अर्ज करून ती माहिती मिळवू शकता, मागवू शकता. मला जर वाटलं की आमच्या इथे जे सामान्य जे रुग्णालय आहे, आपल्या गावात म्हणा, आपल्या शहरात म्हणा, सरकारचा जो दवाखाना आहे, नेमकं या दवाखान्यामध्ये किती डॉक्टरांची नियुक्ती केलेली आहे, त्यांची शैक्षणिक पात्रता आहे, किती लोक एमबीबीएस आहे, कोण एमडी वगैरे जे काही असेल, किंवा त्याच्या वित्तीय संबंधित की दरवर्षी त्याला किती बजेट दिलं जातं, किती औषधं तिथे आणल्या जातात, त्याचं वाटप कशा पद्धतीने केलं जातं, मागच्या वर्षभरात किती मुलांना लसीकरणाचा फायदा देण्यात आला, किती लशी देण्यात आल्या, वगैरे वगैरे अशा संबंधीची माहिती आहे. तर तो जो माहिती अधिकारी जो आहे, इन्फॉर्मेशन ऑफिसर, प्रत्येक विभागासाठी, कार्यालयांसाठी जवळपास सरकारने नेमलेला आहे. मी माहिती करेल की याचा कोण आहे माहिती अधिकारी, आणि मी त्या माहिती अधिकाऱ्याला एक अर्ज देईल की मला ही अशी अशी माहिती या दवाखान्याबद्दल पाहिजे. त्यांच्यावर बंधन आहे की 30 दिवसाच्या आत ती माहिती मला पुरवली पाहिजे. कारण काय, तर मला तो हक्क आहे ती माहिती मिळवण्याचा. तर अशा प्रकारे भारतीय नागरिकांना 3 प्रकारचे हक्क देण्यात आलेले आहेत. पहिलं म्हणजे मूलभूत हक्क, ज्याचा आपण आता अभ्यास करणार आहोत. काय काय मूलभूत हक्क आहेत, फंडामेंटल राईट्स. दुसरं म्हणजे कॉन्स्टिट्युशनल राईट्स किंवा घटनात्मक हक्क, घटनेमध्ये ते दिलेले आहेत. आणि तिसरं म्हणजे स्टॅट्युटरी किंवा वैधानिक हक्क, लिगल राईट्स. ठीक आहे, तर अशा 3 प्रकारचे हक्क आहेत. आपण आता जो अभ्यास करणार आहोत तो पहिल्या प्रकारचा हक्कांचा अभ्यास करणार आहोत, ते म्हणजे मूलभूत हक्क किंवा फंडामेंटल राईट्स. आपल्या घटनेच्या भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 मध्ये हे हक्क दिलेले आहेत. ठीक आहे, भाग 3 पार्ट 3 आर्टिकल 12 टू 35 याच्यामध्ये हे हक्क देण्यात आलेले आहेत. कुठून घेतलं आपण, किंवा आपले जे घटना निर्माते होते, घटनाकार जे होते, यांना ही कल्पना कुठून आली, तर अमेरिकन घटनेतून. अमेरिकेमध्ये जी घटना आहे तिथे अशाच प्रकारचे हक्क, मूलभूत हक्क तिथल्या अमेरिकन नागरिकांना देण्यात आलेले आहेत. तिथे त्यांना म्हटलं गेलेलं आहे बिल ऑफ राईट्स, याचा उगम खूप आधी झालाय. 18व्या-19व्या शतकात त्याचा उगम झालाय बिल ऑफ राईट्सचा, तिथे अमेरिकेमध्ये. अमेरिका ज्यावेळेस स्वतंत्र झाला, आपल्याला माहिती आहे की अमेरिका, आज जो आपण युएसए म्हणतो, एकेकाळी ती पण ब्रिटिशांची वसाहत होती. त्यांनी नंतर ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला आणि अमेरिकन जो हे जे स्वातंत्र्याचा जो लढा आहे, हा सशस्त्र लढा आहे. ते लढले ऍक्च्युली ब्रिटिशांविरुद्ध, हातात शस्त्र घेऊन. आपल्या देशाचा जर आपण लढाचा अभ्यास केला तर सशस्त्र लढ्याचा पण भाग आहे, पण सर्वात मोठा जो भाग आहे तो म्हणजे निशस्त्र लढा, निशस्त्र प्रतिकार, सत्याग्रहाच्या मार्फत.
गांधीजींच्या नेतृत्वाखाली आपण जे केलं. अमेरिकेचं जर आपण बघितलं थोडं, तर सशस्त्र लढा दिला इंग्रजांविरुद्ध, इंग्रजांना हाकलून लावलं आणि स्वातंत्र्य मिळवलं. स्वातंत्र्य मिळवल्यानंतर ज्यावेळेस अमेरिकेने आपली घटना बनवली, आपलं संविधान निर्माण केलं, त्यावेळेस त्यांच्या डोक्यात सगळ्यात मोठा प्रश्न किंवा एक खूप मोठी गोष्ट ही होती नागरिकांच्या हक्कांची, की लोकांना चांगलं जीवन जगण्यासाठी, एक मानवी प्रतिष्ठेसोबत जगण्यासाठी काही हक्क असले पाहिजे आणि आपल्या घटनेने ते त्यांना दिले पाहिजे. त्याच्यासाठी ते सरकारवर अवलंबून राहायला नको, की एखाद्या सरकारला वाटलं द्यायचे तर दिले. त्याच्यानंतर 4 वर्षानंतर जी सरकार आली तिथे दर 4 वर्षानंतर निवडणुका होतात. त्यांना वाटलं नाही आता हे हक्काची गरज नाही तर काढून टाकले, असं व्हायला नको. ते कायमस्वरूपी असले पाहिजे. म्हणून त्यांचा समावेश घटनेमध्ये झाला पाहिजे. मग बिल ऑफ राईट्स नावाची गोष्ट आहे जी त्यांनी आपल्या घटनेमध्ये सामावून घेतली. आणि आपले जे घटना निर्माते होते त्यांना ती चांगली गोष्ट वाटली. आपण ती तिथून स्वीकारलेली आहे. यालाच मूलभूत हक्कांनाच किंवा हा जो भाग 3 आहे आपल्या भारतीय राज्यघटनेचा, यालाच भारताचा मॅग्ना कार्टा असं म्हणण्यात आलेलं आहे. मॅग्ना कार्टा एक दस्तावेज आहे. ऍक्च्युली मॅग्ना कार्टा नावाचा एक दस्तावेज होता जो इंग्लंडच्या राजाने तिथल्या संसदेला दिला होता. आपल्याला माहिती आहे की इंग्लंडमध्ये राजेशाही होती, आजही आहे. आधी तिथे राजघराणा आहे, तिथे राजा राणी वगैरे अशी यांची नियुक्ती होते या पदावर त्या घराण्यातील लोकांची. पण 17व्या शतकामध्ये काय झालं की तिथे संसदेचा उगम झाला ब्रिटनमध्ये. म्हणजे राजेशाही तर होतीच, पण संसद पण निर्माण करण्यात आली. लोकशाहीला सुरुवात झाली. कारण राजा वंशानुसार होत होता. तिथली जी प्रजा आहे त्यांना काही अधिकार नव्हता हे सांगायचा किंवा निवडण्याचा की कोण राजा असेल. राजाचाच मुलगा राजा होईल, अशा पद्धतीची परंपरा होती. पण कुठेतरी मग ते ब्रिटनचे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण व्हायला लागला, लोकशाहीची मागणी व्हायला लागली आणि मग तिथे संसद निर्माण करण्यात आली. पण सुरुवातीला ती जी संसद होती तिला काही असे विशेष अधिकार नव्हते, फक्त नावापुरती होती. मग परत लोकांची मागणी वाढू लागली की नाही, संसदेला जास्त अधिकार द्या. संसद म्हणजे काय, लोकांचे प्रतिनिधी होते ते. संसदेला जास्त अधिकार द्या वगैरे वगैरे अशा प्रकारचं, लोकांना मूलभूत हक्क द्या, अशा प्रकारच्या मागण्या तिथे होऊ लागल्या. आणि मग तिथल्या राजाने एक दस्तावेज जो आहे ज्याच्यामध्ये संसदेसाठी, तिथल्या सामान्य नागरिकांसाठी जे हक्क होते, असा दस्तावेज संसदेला त्यांनी सुपूर्द केला किंवा देशाला सुपूर्द केला. त्याला मॅग्ना कार्टा म्हटलं गेलं. आणि मग आपलं ही जी घटना आहे याच्यातला जो भाग 3 जो आहे मूलभूत हक्क, याच्याबद्दलही असंच वर्णन करण्यात आलेलं आहे की भाग 3, भारतीय घटनेचा भाग 3 ज्याच्यामध्ये मूलभूत हक्क आहे, ते म्हणजे काय, तर भारतासाठी ते मॅग्ना कार्टा आहे. कारण याच्या मार्फत सामान्य भारतीय लोक जे आहे त्यांना हक्क देण्यात आलेले आहे घटनेद्वारे. ठीक आहे. म्हणून या भाग 3 ला भारताचा मॅग्ना कार्टा पण म्हणतात. राजकीय लोकशाहीला चालना देण्यासाठी. का बरं मूलभूत हक्क स्वीकारण्यात आले, का बरं आपल्या घटनेमध्ये यांचा समाविष्ट करण्यात आला, तर राजकीय लोकशाही, 3 प्रकारची लोकशाही असते. एक थोडासा वरवर सांगतोय, खूप डिटेलमध्ये जात नाही. 3 प्रकारची लोकशाही असते. एक म्हणजे राजकीय लोकशाही, पॉलिटिकल डेमोक्रेसी, सामाजिक लोकशाही, सोशल डेमोक्रेसी आणि आर्थिक लोकशाही, इकॉनॉमिक डेमोक्रेसी. राजकीय लोकशाही, राज्य व्यवस्थेमध्ये लोकांना प्रतिनिधित्व देणं किंवा त्यांना हक्क देणं. राजकीय क्षेत्रामध्ये, राज्यव्यवस्थेमध्ये लोकशाही तत्वांची अंमलबजावणी करणं, ते लागू करणं, ते आणणं, याला म्हटलं जातं राजकीय लोकशाही, पॉलिटिकल डेमोक्रेसी. आणि अशाच पद्धतीने ज्यावेळेस लोकशाही सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये आणल्या जाते त्याला सामाजिक आणि आर्थिक लोकशाही असं म्हणतात. मूलभूत हक्कांचा उद्देश काय, तर राजकीय लोकशाहीला चालना देणे. सामान्य जे लोक आहेत देशातले, जे सामान्य नागरिक आहेत, त्यांना राजकीय क्षेत्रामध्ये, राज्य व्यवस्थेमध्ये, हे एवढं जे आपण राज्य व्यवस्था निर्माण करतोय, राष्ट्रपती असेल, पंतप्रधान असेल, इकडे राज्यपाल असेल, मुख्यमंत्री असेल,
निवडणूक आयोग असेल, हा आयोग असेल, असं एवढे जे आपण निर्माण करतोय ना सगळ्या घटनेमध्ये, नुसतंच हे वर राहायला नको किंवा हे लोकांपासून वेगळं राहायला नको. इकडे सामान्य लोक वेगळे आणि हे लोक वरचे जे आहे हे आपसातच त्यांचं काहीतरी सुरू आहे. सामान्य लोकांना काही तिथे प्रतिनिधित्व नाही, त्यांना त्यांची काही दखल घेण्यात येत नाहीये, असं व्हायला नको. म्हणून हे मूलभूत हक्क टाकण्यात आले. ठीक आहे. राजकीय लोकशाहीला चालना देण्यासाठी उद्दिष्ट काय आहे, तर कायद्यांचे सरकार स्थापन करणे, व्यक्तींचे नाही. गव्हर्नमेंट ऑफ लॉ अँड नॉट ऑफ पीपल. सरकार जे आहे हे कशा पद्धतीने चाललं पाहिजे, कायद्याप्रमाणे चाललं पाहिजे. कुठल्या एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या मर्जीनुसार चालायला नको. हे खूप महत्वाचं उद्दिष्ट आहे मूलभूत हक्कांचं. या उद्दिष्टासाठी हे बनवण्यात आलेलं आहे की सरकार जे आहे ते कायद्याने चाललं पाहिजे. कुठल्या एका विशिष्ट व्यक्तीच्या किंवा व्यक्तींच्या समूहाच्या मर्जीनुसार चालायला नको. मी पंतप्रधान आहे, मला वाटेल ते मी करेल. मला वाटलं उद्या लोकांना घेऊन जे मला विरोध करतात, जे माझ्या धोरणांना विरोध करतात, त्यांना घेऊन जेलमध्ये टाकून दिलं नाही. असं व्हायला नको. कायद्याप्रमाणे चाललं पाहिजे. जेलमध्ये कोण गेला पाहिजे, जो कायदा मोडतो. जो कायदा मोडत नाही तो जेलमध्ये जाणार नाही. किती सामान्य माणूस असो, कितीही मोठ्या व्यक्तीला, वरच्या पदावर असलेल्या व्यक्तीचा, त्याच्या धोरणांचा तो विरोध करत असो, त्याच्या मताविरुद्ध त्याचं मत असो, तरी ठीक आहे, चालायला पाहिजे. रूल ऑफ लॉ, आपण याच्याबद्दल मागे चर्चा केली होती. कायद्याचे अधिराज्य, रूल ऑफ लॉ. इंग्लंडमध्ये ज्या कन्सेप्टचा उदय झाला, एव्ही डायसीने, जो या संकल्पना, ज्यांनी ही संकल्पना मांडली, ज्यांनी याचा पुरस्कार केला, त्याच धर्तीवर ही गोष्ट आहे. कायद्याचे अधिराज्य किंवा कायद्याचे सरकार स्थापन करणे. सरकार जे आहे हे कायद्याप्रमाणे चाललं पाहिजे, व्यक्तींनुसार नाही, त्यांच्या मर्जीनुसार, त्यांच्या आवडीनिवडीनुसार नाही. त्याच्यासाठी हे मूलभूत हक्क आहे. पुढे आपण बघू कशा पद्धतीने या दिशेने काम करतात हे मूलभूत हक्क. ठीक आहे. मूळ घटनेमध्ये 7 मूलभूत हक्क भारतीय नागरिकांना आणि इतर लोकांना देण्यात आलेले होते. मूळ घटनेमध्ये ज्यावेळेस 1950 मध्ये आपली घटना अस्तित्वात आली, त्यावेळेस 7 मूलभूत हक्क त्याच्यामध्ये होते. कुठले होते बघूया. समानतेचा हक्क, राईट टू इक्वॅलिटी. सर्व लोकांना समान वागणूक मिळायला पाहिजे. लोकांमध्ये भेदभाव व्हायला नको. धर्माच्या, जातीच्या, वंशाच्या, लिंगाच्या आधारावर, जन्मस्थान, तो महाराष्ट्रात जन्मला, तो गुजरातमध्ये जन्मला, तो तिकडे जन्मला, तो इकडे जन्मला, नाही. भेदभाव व्हायला नको. त्याच्यासाठी हा आहे समानतेचा हक्क, की राज्य व्यवस्थेने सर्व नागरिकांना समान वागणूक दिली पाहिजे. राईट टू इक्वॅलिटी. दुसरा, स्वातंत्र्याचा हक्क. लोकांना स्वातंत्र्य असलं पाहिजे. नुसतं इंग्रज सोडून गेले, आता आपल्याच देशात ते लोक शासन करणार म्हणजे झालं, असं नाही. सामान्य नागरिकापर्यंत स्वातंत्र्याचा हक्क असला पाहिजे. त्याला ते स्वातंत्र्य जे आहे ते अनुभवता आलं पाहिजे, उपभोगता आलं पाहिजे. त्याच्यासाठी हा हक्क देण्यात आलाय, स्वातंत्र्याचा हक्क, राईट टू फ्रीडम. तिसरा, शोषणाविरुद्ध हक्क, राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन. आपण सहसा इंग्रजांबद्दल म्हणतो की इंग्रजांनी आपल्या देशाचं खूप शोषण केलं, राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आपलं शोषण केलंय. आता इंग्रज सोडून गेले, सत्ता आपल्या हातात आली, म्हणजे आता त्यांच्याऐवजी दुसऱ्या लोकांना, आपल्याच लोकांना तो अधिकार मिळतो शोषण करायचं इतरांचा. नाही, कोणाचंही शोषण व्हायला नको, एक्सप्लॉयटेशन व्हायला नको. जेव्हा आपण शोषण किंवा एक्सप्लॉयटेशन म्हणतो, सहसा आपल्या डोक्यात फक्त आर्थिक गोष्टी येतात. पैशांनी लुबाडलं, एखाद्याने येऊन आपल्याला काहीतरी फसवलं, आपल्याकडून पैसे घेऊन गेला, आपल्या डोक्यात वाटतं तेच म्हणजे शोषण आहे. किंवा कमी पगार देऊन जर एखादा आपला मालक, एखादी कंपनी तिच्या कर्मचाऱ्यांकडून काम करून घेत असेल, म्हणजे आपल्याला वाटतं की ते शोषण आहे. बरोबर आहे, ते शोषण आहेच.
आर्थिक शोषण आहे, पण फक्त आर्थिक शोषण नसतं. बऱ्याच पद्धतीने शोषण केलं जाऊ शकतं. राजकीय शोषण केलं जाऊ शकतं, सामाजिक शोषण केलं जाऊ शकतं, मानसिक शोषण केलं जाऊ शकतं, मेंटल एक्सप्लॉयटेशन, सांस्कृतिक शोषण केलं जाऊ शकतं. एखादा विशिष्ट गट येऊन दुसऱ्या गटावर आपली संस्कृती लादतोय, ते पण शोषण आहे, सांस्कृतिक शोषण आहे. जसं की मागच्या काही दिवसात वृत्तपत्रांमध्ये चांगले लेख येत होते. भारत सरकारने जो आता तो प्रकल्प घेतलाय, ग्रेट निकोबार प्रकल्प, ग्रेट निकोबार प्रोजेक्ट, की हे जे ग्रेट निकोबार जी बेट आहे ना, त्याचा आता विकास केला जाणार आहे. आपल्या नजरेत जो विकास आहे तो म्हणजे काय, तर तिथे रस्ते बांधायचे, पूल बांधायचे, पर्यटनाला प्रोत्साहन द्यायचं, नौदळाचं एक स्थळ तिथे बांधायचं, बेस तिथे बनवायचं. तिथे पर्यटक येतील, मग पर्यटकांसाठी हॉटेल राहतील, रिसॉर्ट्स राहतील, त्यांना फिरायला तिथे म्हणजे अजून काहीतरी चांगले आकर्षक स्थळ बनवण्यात येतील, प्रेक्षणीय स्थळ, बाग बगीचे बनवण्यात येतील, शॉपिंगसाठी मॉल बनवण्यात येईल, मल्टिप्लेक्स बनवण्यात येईल, बीचवर पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाईल, वगैरे वगैरे वगैरे. पण तिथे जे प्राचीन आदिवासी समुदाय जे राहत आहेत, प्रिमिटिव्ह ट्राईब्स म्हणतात त्यांना, जसं ग्रेट निकोबारीज नावाचा एक आदिवासी समुदाय तो तिथे राहतोय. अजूनपर्यंत ते लोक बाहेरच्या जगाशी त्या संपर्कातच आले नाही. आपण हे जे सगळं बघतोय ना, ट्रेन, एरोप्लेन, हेलिकॉप्टर, हे मल्टिप्लेक्स, अमेझॉन, फ्लिपकार्ट, लॅपटॉप, मोबाईल, 5G, 4G, हे सगळं त्यांना काहीच माहिती नाही याच्याबद्दल. अजूनही ते लोक प्राचीन पद्धतीनेच राहतात, जसं आजपासून हजारो वर्ष आधी मानव राहत होता तसं सेम. झाडाची पानं बांधून, त्यांचे कपडे म्हणजे झाडाचे पानं, किंवा फार म्हणजे प्रिमिटिव्ह पद्धतीने तयार केलेलं काहीतरी कपडे असेल, फक्त तेच घालतील. त्यांचे शस्त्र म्हणजे अजूनही बाण वगैरे आहे. त्यांना माहिती नाही बंदूक वगैरे नावाचं काही गोष्ट असते. काहीच माहिती नाही. वीज असते त्यांना हेही माहिती नाही, की वीज नावाची काहीतरी गोष्ट असते. तिथे जाऊन जर कोणीतरी त्यांना असं बल्ब दाखवला ना, विजेमुळे जो प्रकाश झाला, त्यांना ते म्हणजे एक चमत्कार वाटेल. अरे काहीतरी चमत्कार झाला. आपल्याला काहीच वाटत नाही. आपल्याला माहिती आहे वीज आहे, विद्युत आहे, बल्ब कसा लागतो वगैरे, वगैरे, वगैरे. त्यांना काही माहिती नाही. आता अशा ठिकाणी ज्यावेळेस मानवी आपण लोक तिथे जाऊ, त्यांच्या भूभागावर कब्जा करू, हळूहळू आपली ही जी संस्कृती आहे ही आपण त्यांच्यावर लादू. एक प्रकारे हेही शोषण आहे. सध्या जे चर्चेत येत आहे. कारण तो ग्रेट निकोबार प्रकल्प भारत सरकारने मांडला, पण काही लोक जे त्याला विरोध करतायत, पेपरमध्ये खूप छान छान हे येतात आहे संपादकीय, त्याच्यावरून मी सांगतोय हेही शोषणच आहे. सांस्कृतिक शोषण आहे, सामाजिक शोषण आहे. त्यांच्या ज्या सामाजिक पद्धती आपण त्याच्यामध्ये जाऊन काहीतरी ढवळाढवळ करू. ठीक आहे, तर तसं होऊ नये, कोणाच्याच बाबतीत होऊ नये, म्हणून हे आहे. तिसरा हा हक्क आहे, शोषणाविरुद्ध हक्क. त्याच्यानंतर धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन. प्रत्येक व्यक्तीला आपला धर्म पाळता आला पाहिजे, त्याचा प्रचार पण करता आला पाहिजे, यासाठीचा हा हक्क आहे, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स. आपली संस्कृती जपण्याचा, आपल्या मान्यतेनुसार जे शिक्षण आहे किंवा आपली मान्यता जी आहे ती शिक्षणामार्फत त्याचा प्रचार करण्याचा. ठीक आहे, शिक्षण घेण्याचा, शिक्षण देण्याचा, या सगळ्या हक्कांचा समावेश याच्यामध्ये होतो. त्याच्यानंतर मालमत्तेचा हक्क, राईट टू प्रॉपर्टी. आपल्या मूळ घटनेमध्ये याचा समावेश होता. नंतर 44वी घटना दुरुस्ती जी होती 1978 ची, 44th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट, तिथे जे CAA लिहिलंय ते म्हणजे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट, घटना दुरुस्ती. 1978 ची जी 44वी घटना दुरुस्ती होती, त्याच्याने हा हक्क काढून टाकण्यात आला.
मालमत्तेचा हक्क, राईट टू प्रॉपर्टी, मूळ घटनेमध्ये होता. का बरं? तुम्हाला सांगतो, हा मालमत्तेचा हक्क जो होता हा सर्वात विवादित हक्क होता. म्हणजे घटना निर्माण करताना उद्देश चांगला होता, की ठीक आहे बा, प्रत्येक व्यक्तीच्या मालमत्तेचं रक्षण व्हावं, कोणी बळजबरीने, चुकीच्या मार्गाने, अनैतिक मार्गाने त्यांच्याकडून ते घेऊ नये, हिसकावून घेऊ नये, म्हणून हा हक्क टाकण्यात आला. पण नंतर बघितलं की सगळ्यात जास्त भारत सरकारला जर प्रॉब्लेम होत होता आपलं काम करताना, तर ते या हक्कामुळे. राईट टू प्रॉपर्टी. उदाहरणार्थ भारत सरकारला एक रस्ता बनवायचा, रोड बनवायचा आहे. देशामध्ये दळणवळण सुधारण्यासाठी एक रोड म्हणजे रोड बनवणं आवश्यक आहे. आपल्याला माहिती आहे की रोड बनवण्याने दळणवळणाची साधने निर्माण होतात, ते सुधारतं, लोकांमधला संपर्क वाढतो, आर्थिक विकासाला चालना मिळते, वगैरे वगैरे भरपूर फायदे असतात. भारत सरकारला एक रोड बनवायचा होता, पण तो रोड जातो एका शेतामधून. अशी शेत आहेत, त्या शेतीच्या भागातून तो रोड जातो. आता तो रोड बनवण्यासाठी भारत सरकारला तो जो भाग आहे शेतीचा जिथून तो रोड जाणार आहे, प्रस्तावित आहे, तो अधिग्रहित करावा लागेल, एक्वायर करावा लागेल त्या शेतकऱ्यांकडून. ज्याच्या कोणाच्या मालकीचं शेत आहे त्याला म्हणावं लागेल, बेटा तू थोडा तो भाग आम्हाला दे. दुसऱ्या शेतकऱ्याला म्हणावं लागेल, अरे तुझ्या शेताचा हा भाग दे. असं करावं लागेल. ठीक आहे, भारत सरकार त्याला म्हणेल की फ्री मध्ये नको देऊ, जी काही किंमत आहे त्या भागाची आम्ही ती तुला देतो. तरी पण काही शेतकरी अडून राहतील, म्हणतील नाही, नाही देणार माझं. आता समजा कसं होईल अशा वेळेस? तो म्हणेल की मालमत्तेचा अधिकार आहे मला. माझा मुलगा, माझी मुलगी UPSC करते, तिने मला सांगितलं की मालमत्तेचा हक्क आहे, फंडामेंटल राईट आहे माझा तो, मी नाही देणार तुम्हाला. अशा ह्याच्यात काहीच करू शकत नाही. कारण बरोबर आहे, त्याचा मूलभूत हक्क आहे तो. प्रॉपर्टी, ती शेतमध्ये प्रॉपर्टी मध्ये येतं, त्याची जमीन येतं, काहीच करता येत नाही. अशा प्रकारचे प्रॉब्लेम व्हायला लागले. आणि अगदी सुरुवातीपासून ज्या वेळेस घटना लागू झाली, तिची अंमलबजावणी सुरू झाली, तेव्हापासून हे प्रॉब्लेम यायला लागले. म्हणजे पहिली घटना दुरुस्ती जी झाली ती पण याच कारणाने झाली. पुढे आपण बघू घटना दुरुस्ती वगैरे ज्यावेळेस शिकू त्यावेळेस. आता फक्त तुम्हाला त्याचा एक संदर्भ देतोय की पहिली घटना दुरुस्ती याच कारणामुळे झाली, या मालमत्तेच्या हक्कामुळे. तोच प्रॉब्लेम आला. भारत सरकारला काहीतरी करायचं होतं चांगलंच, दुसऱ्यांनी म्हटलं नाही हा माझा मूलभूत हक्क आहे, तुम्ही याच्यावर हे नाही करू शकत. झालं. भारत सरकारने म्हटलं अच्छा असं आहे का, ठीक आहे, आम्ही घटनेतच सुधारणा करतो. आणि त्याच्यानंतर भरपूर घटना दुरुस्त्या झाल्या याच्याचमुळे. शेवटी मग सरकारने विचार केला की नाही, हा मालमत्तेचा हक्क जो आहे हा काढून टाका. दुसरं असं होतं की भारत सरकारचा एक जो उद्देश आहे किंवा आपल्या घटनेमध्ये पण आपण बघितलं की समाजवादी व्यवस्था निर्माण करायची होती आपल्याला. म्हणजे काय, उत्पादनाचे जे साधन आहेत त्यांचं समाजात समान वाटप झालं पाहिजे, की त्याचा फायदा समाजात सगळ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे. हा जो मालमत्तेचा हक्क आहे हा तिथे अडथळा निर्माण करत होता. ते जे समाजवादी जे धोरण आहे आपलं, त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये याचा अडथळा निर्माण होतो. समजा मी आहे एखादा खूप गर्भश्रीमंत व्यक्ती आहे, 1000 एकर जमीन आहे माझ्याकडे, 10-20 बंगले आहेत माझ्याकडे. ते मग सर, एवढं सगळं असताना UPSC क्लास कशाला घेत? हौस आहे मला. ठीक आहे. जस्ट इमॅजिन करा. ठीक आहे, ही 1000 एकर जमीन वगैरे आहे, सगळं आहे माझ्याकडे, सगळं म्हणजे उत्पन्नाचे साधनं मी माझ्याकडेच घेतोय. दरवर्षी नवीन नवीन फॅक्टऱ्या बनवतोय, नवीन नवीन जमिनी विकत घेतोय. महाराष्ट्रात घेऊन झालं, आता बाजूच्या गुजरातमध्ये घेतोय, तिथे घेऊन झालं की मग मध्य प्रदेशमध्ये घ्यायचा प्लॅन आहे. आता हे सगळं मीच घेतोय, कोणी मला थांबवू शकत नाही. काय रे तुझ्याकडे जमीन खूप आहे, तर काय, मालमत्तेचा हक्क आहे मला, वाटेल तेवढी मालमत्ता घेईल मी. तुम्ही म्हणाल अरे हो तुझी मालमत्ता ठीक आहे, पण तू एवढ्या ज्या शेत जमिनी घेतल्या त्या 500 एकरची जी शेत जमीन तुझ्या एकट्याच्या नावाने, आणि तू तिथे करत काहीच नाहीये, नुसती अशी रिकामी ठेवली आहे ती शेत जमीन. ती जर 500 एकरची जमीन तू जर शेतकऱ्यांना दिली, कमीत कमी बिचाऱ्यांचा त्यांचा उदरनिर्वाह होईल. मी म्हणेन मी का देऊ, माझी खाजगी जमीन आहे, माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, मी ठरवेल मला काय करायचं.
तिथे पीक लावायचं नाही लावायचं, त्याला तसंच ठेवायचं, मी बघेल ना. इतर कोणी काय लागतं त्यांचा संबंध, माझी प्रायव्हेट जमीन आहे. असा प्रॉब्लेम येत होता. म्हणजे एक माणूस आहे ज्याच्याकडे अमाप सगळं काही आहे, मालमत्ता, काही त्याला मर्यादा नाहीये, कारण तो या हक्काचा वापर करतोय. कोणी मर्यादा आणायला गेलं त्याच्यावर की मी माझ्या हक्काचं म्हणा. भारत सरकारने म्हटलं उद्या की नाही, 50 एकरपेक्षा जास्त जमीन कोणी एकट्या व्यक्तीच्या नावाने लावू नाही शकत, मी सरळ कोर्टात जाईल, म्हणेल बघा माझा मूलभूत हक्क आहे, मालमत्तेचा हक्क, त्याच्यावर हे लोक आळा घालत आहे. आणि कोर्टाचं तर कामच आहे नागरिकांच्या मूलभूत हक्काचं रक्षण करणं. हे अशा प्रकारचे बेसिकली प्रॉब्लेम होत होते. म्हणून शेवटी 1978 मध्ये सरकारने हा कायदा काढून टाकला. सरकारने म्हणजे संसदेने जी घटना दुरुस्ती केली, 44वी घटना दुरुस्ती, मालमत्तेचा हक्क काढून टाकला. आता मालमत्तेचा हक्क नाहीये, हा मूलभूत हक्कांच्या यादीत आता समाविष्ट होत नाही. याच्याऐवजी कलम 300 आर्टिकल 300A बनवण्यात आलेला आहे, तिथे हा टाकण्यात आलेला आहे. म्हणजे आपल्या घटनेमध्ये आहे अजूनही, पण मूलभूत हक्कांच्या यादीत येत नाही आता मालमत्तेचा हक्क. आता फक्त तो घटनात्मक हक्क आहे, कॉन्स्टिट्यूशनल राईट आहे. आता तो फंडामेंटल राईट नाहीये. हा प्रश्न एका UPSC प्रिलिम्स मध्ये आलेला आहे. प्रिलिम्स मध्ये त्यांनी ते विधान दिले होते, विचारलं होतं कुठलं बरोबर आहे. त्यांनी म्हटलं होतं की राईट टू प्रॉपर्टी इज नाउ अ लीगल राईट. फक्त एक कायदेशीर हक्क आहे, ते विधान चुकीचं आहे. राईट टू प्रॉपर्टी किंवा मालमत्तेचा हक्क जरी मूलभूत हक्क नसेल आता, तरी तो आता घटनात्मक हक्क आहे, लीगल राईट नाहीये. राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज. जर एखाद्या नागरिकांच्या हक्कांचं, हे जे वर आपण एवढे 6 हक्क बघितले, त्याचं जर उल्लंघन झालं, ते जर कोणी तोडले, त्याची जर पायमल्ली केली, मग काय? मग तो जो व्यक्ती आहे तो कुठे जाऊ शकतो, कुठे न्याय मागू शकतो, कुठे जाऊन असं म्हणून आपल्या हक्कांची अंमलबजावणी होण्याची शिफारस करू शकतो, विनवणी करू शकतो, याच्यासाठीचा हा हक्क होता. घटनात्मक उपाय. उपाय पण असले पाहिजे. ठीक आहे, तुम्ही सगळे हक्क दिले, पण एखाद्या वेळेस जर त्याचं उल्लंघन झालं, कोणी करो, राज्य व्यवस्थेतील एखाद्या संस्थेने करो किंवा एखाद्या खाजगी व्यक्तीने करो, मग काय? तर त्याच्यासाठी पण हा हक्क देण्यात आलाय की एखाद्या नागरिकाचं जर मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं, तर तो त्याच्यावर उपाय पण मागू शकतो. राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज. ठीक आहे, तर असे हे 7 मूलभूत हक्क मूळ घटनेमध्ये देण्यात आलेले होते. त्याच्यातला एक आता काढून टाकला आहे, मालमत्तेचा हक्क, राईट टू प्रॉपर्टी, म्हणजे आता उरले 6. आता यांचं वैशिष्ट्य काय आहे मूलभूत हक्कांचं, ते आता आपण जाणून घेऊयात. सर्वात पहिले, काही हक्क फक्त नागरिकांसाठी आहेत, तर इतर सर्वांसाठी उपलब्ध आहे. म्हणजे जरी आपल्या भारतीय घटनेत असले, तरी असं नाही की फक्त भारतीय नागरिकांनाच हे हक्क मिळाले. इतरही जे लोक आहेत, म्हणजे जे नागरिक नाही आहेत भारताचे, समजा अमेरिकेवरून कोणी भारतात आलंय फिरायला, त्यांनाही काही मूलभूत हक्क आहे. ज्या दरम्यान ते भारतात राहतील त्यावेळेस त्यांना काही मूलभूत हक्क आहेत. फक्त अमेरिकेचे म्हणून नाही, कोणी पण जे नागरिक नाहीये, ज्यांच्याकडे भारताचं नागरिकत्व नाही, असेही लोक जे आपल्या भारतात राहत आहे. एखादा समजा बांगलादेशी निर्वासित आहे, बेकायदेशीर पद्धतीने भारतात आलेला आहे, त्याला पण काही मूलभूत हक्क आहे. जरी तो बेकायदेशीररित्या भारतात आलेला असला, जरी तो भारताचा नागरिक नसला, तरी पण त्यालाही मूलभूत हक्क आहेत. आपल्या घटनेने बहाल केले आहेत ते मूलभूत हक्क. हा, फक्त काही जे मूलभूत हक्क आहेत ते भारतीयांसाठी राखीव आहेत, ते इतर कोणालाही नाहीये. जे नागरिक नाही त्यांना ते मूलभूत हक्क नाही. जसं की कलम 15, 16 मध्ये जे आहेत, 19 मध्ये जे आहे, ठीक आहे, असे जे काही हक्क आहेत ते फक्त भारतीय नागरिकांसाठीच आहेत. जो नागरिक नाही त्याला ते हक्क नाहीयेत. कलम 15 जे आहे ते सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये भेदभावाला प्रतिबंधित करतात, की सार्वजनिक नोकऱ्यांच्या बाबतीत तुम्ही भेदभाव नाही करू शकत. त्यांनी काही आधार दिलेत सार्वजनिक नोकऱ्यांच्या बाबतीत, या आधारावर पुढे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत, म्हणून सध्याच मी खूप डिटेलमध्ये जात नाही. त्यांनी सांगितलं की या आधारावर
तुम्ही नागरिकांमध्ये भेदभाव नाही करू शकत, फक्त नागरिकांमध्ये. इतरांमध्ये तुम्ही करू शकता. जसं की जन्मस्थान, प्लेस ऑफ बर्थ, याच्या आधारावर तुम्ही नागरिकांमध्ये भेदभाव नाही करू शकता. UPSCची ऍड निघाली फक्त UPच्या मुलांसाठी नाही. केंद्राची नोकरी आहे, सध्या पूर्ण भारतासाठी निघेल. त्याचं जन्मस्थान काही असो, तो UP मध्ये जन्मलेला व्यक्ती असो, महाराष्ट्रात असो, तामिळनाडूमध्ये असो, आसाममध्ये असो, कुठेही असो, तो भारतीय आहे, तो ती एक्झाम देऊ शकतो. सरकार त्याच्यामध्ये भेदभाव नाही करू शकत जन्माच्या आधारावर किंवा जन्मस्थळ जे आहे त्याच्या आधारावर. पण अमेरिकन माणसाने येऊन म्हटलं की मला UPSCची परीक्षा द्यायची नाही, मग भेदभाव केला जाऊ शकतो. कारण हा जो हक्क आहे हा फक्त भारतीय नागरिकांना, जे भारतीय नाही त्यांना नाही. तर अशा पद्धतीने काही जे हक्क आहे हे फक्त भारतीय नागरिकांसाठीच आहे. कलम 15, कलम 16, कलम 19, कलम 29 आणि 30 हे एक मेन्शन करून ठेवा. या कलमांमध्ये काय दिलं आपण पुढे बघणारच आहोत, अगदी विस्तारित म्हणजे सविस्तर बघणार आहोत आपण. पण सध्या फक्त हे मेन्शन करून ठेवा की फक्त भारतीय नागरिकांसाठी असलेले मूलभूत हक्क कुठकुठले आहेत. कलम 15, 16, 19, 29, 29 आणि 30. त्याच्यानंतर दुसरं वैशिष्ट्य काय, तर अमर्याद नाहीत तर पात्र आहेत. पात्रतेनुसार हे हक्क देण्यात येतात. नॉट ऍब्सोल्यूट बट क्वालिफाईड. तुम्हाला मूलभूत हक्क आहे म्हणून तुम्ही काहीही कराल, अमर्यादपणे त्याचा वापर कराल असं नाही करता येत. पात्रतेच्या निकषानुसारच मूलभूत हक्क उपभोगता येतात, त्यांचा वापर केला जाऊ शकतो. जसं भाषण आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. तुम्हाला जे योग्य वाटतात ते भाषण तुम्ही करू शकता, ते बोलू शकता, आपलं मत व्यक्त करू शकता, स्वतःला अभिव्यक्त करू शकता. एखाद्याला वाटलं मला चित्र काढून स्वतःच्या भावना व्यक्त करायच्या, करू शकतो. एखाद्याला वाटलं मला कविता लिहून करायचं आहे, तसंही करू शकतो. एखाद्याला वाटलं मला डान्स करून करायचं आहे, करू शकतो. एखाद्याला वाटलं मला पथनाट्य करायचंय आणि समाजापर्यंत एखादा संदेश पोहोचवायचा आहे, करू शकतो. एखाद्याला वाटलं मला युट्यूबवर चॅनल बनवून त्याच्यावर आपले व्हिडिओ बनवून मला लोकांपुढे आपलं मत मांडायचं आहे, ठीक आहे, तसंही कर. कोणाला वाटलं मला ट्विटरवर ट्विट करून मत मांडायचंय, तसं करू शकता तुम्ही सगळ्या गोष्टी. म्हणून काय, एखाद्याचं समजा पार्थिव शरीर चाललंय, डेड बॉडी चालली आहे, तिथे जाऊन नाचणार आहात का? नाही नाही, मला फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आहे, मी कुठेही नाचू शकतो. तर एखाद्याची डेड बॉडी चालली आहे, मी त्याच्या पुढे जाऊन बँड लावून नाचतोय, नाही, असं नाही करू शकत. त्यावेळेस नाही म्हणू शकत नाही माझा मूलभूत हक्क आहे नाचायचा, मी नाचेन, नाही करता येत. ती परिस्थिती तशी आहे का? एखाद्याची शोक सभा होते, कोणीतरी मृत्युमुखी पावला आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर, त्या अंतिमविधी झाल्यानंतर वगैरे त्याच्या कुटुंबाने एक शोक सभा ठेवली आहे आणि तुम्ही तिथे जाऊन रॅप सॉन्ग म्हणत आहे त्या शोक सभेमध्ये, बाकी लोक शांततेने बसले आणि तुम्ही तिथे गेले आणि तुमचं ते रॅप करणं सुरू झालं, यो, असं योग्य आहे का? नाहीये. त्याच्यामुळे हे जे हक्क आहेत ना, हे असं कधीही मिळतात, अमर्यादपणे आहे, कधी मी याला कसंही वापरू शकतो असं नाहीये. पात्रतेनुसार आहे, त्या परिस्थितीनुसार तुम्ही ते वापरू शकता. वाटेल तसं कुठेही मी काही करत चालतो म्हणून नाही, नसतं. ठीक आहे. त्याच्यानंतर काही सकारात्मक स्वरूपाचे आहे तर काही नकारात्मक स्वरूप. म्हणजे काय, तर काही सांगतात की राज्याने, स्टेटने काय केलं पाहिजे, काही सांगतात की स्टेटने काय नाही केलं पाहिजे. राज्याने 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण दिले पाहिजे, हा सकारात्मक स्वरूपाचा झाला. कलम 21 अ मध्ये दिलेला आहे.
मूलभूत हक्क. राज्याने सार्वजनिक नोकऱ्यांच्या बाबतीत खालील आधारावर भेदभाव केला नाही पाहिजे. हा नकारात्मक स्वरूपाचा आहे. सांगितलं की राज्याने हे करायचं नाही. त्याच्यानंतर न्यायक किंवा जस्टिसिएबल आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तर तो न्यायालयात जाऊ शकतो. म्हणजेच काय, तर हे जे मूलभूत हक्क आहे हे न्यायक आहेत किंवा जस्टिसिएबल म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, की ज्याच्यासाठी तुम्ही न्यायालयात जाऊ शकता, जस्टिस मागू शकता. सर्वोच्च न्यायालयाकडून बचाव आणि हमी, मूलभूत हक्कांचं रक्षण करण्याची आणि त्याची गॅरंटी देण्याची जबाबदारी किंवा काम जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आलेलं आहे. आपल्या घटनेने याच्यासाठी जबाबदार ठेवलंय सर्वोच्च न्यायालयाला, की सर्वोच्च न्यायालय बघेल की नागरिकांचे जे मूलभूत हक्क आहेत हे सुरक्षित आहे की नाही. राज्य कुठे असे निर्णय तर नाही घेत आहे, अशा प्रकारचे कायदे तर नाही बनवण्यात येत आहे विधिमंडळाद्वारे की ज्याच्यामुळे नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर आळा घातला जातोय किंवा त्याच्यावर गदा येत आहे. हे सर्वोच्च न्यायालय बघेल. जर एखाद्या नागरिकाचं किंवा एखाद्या लोकांच्या समूहाच्या जर मूलभूत हक्कांचं उल्लंघन होत असेल तर त्यांना अधिकार आहे सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा आणि तिथे दाद मागण्याचा. आणि त्यावेळेस सर्वोच्च न्यायालय त्यांना नाकारू नाही शकत. कारण घटनेने सर्वोच्च न्यायालयाला ती जबाबदारी दिली आहे की तुमचीच जबाबदारी अल्टिमेटली नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं रक्षण करण्याची, त्याची अंमलबजावणी करण्याची. ठीक आहे, हे एक वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर अनतिक्रमणीय किंवा कायमस्वरूपी नाही. अनतिक्रमणीय म्हणजे ज्याच्यावर अतिक्रमण केल्या जाऊ शकत नाही किंवा ज्याच्यामध्ये बदल केला जाऊ शकत नाही किंवा जे काढून घेता येऊ शकत नाही असं नाहीये. संसद मूलभूत अधिकारांना, हक्कांना काढून घेऊ शकतो. जसं की मालमत्तेचा हक्क 1978 पर्यंत होता. 1978 मध्ये संसदेने घटना दुरुस्ती केली, काढून टाकलं. म्हणजे काय, तर मूलभूत हक्क जे आहेत हे काही कायमस्वरूपी नाहीये की एकदा दिला आता झाला, आता त्याला कोणीच काढू शकत नाही, कोणीच हात लावू शकत नाही, असं नाही. मूलभूत हक्कांमध्ये बदल केला जाऊ शकतो आणि वेळ पडल्यास ते काढूनही घेतल्या जाऊ शकतात. आणीबाणीच्या वेळी निलंबित केले जाऊ शकते. मूलभूत हक्क जे आहे हे आणीबाणीच्या वेळी निलंबित केले जाऊ शकतात. आपल्या घटनेमध्ये आणीबाणी संबंधित तरतुदी आहेत. इमर्जन्सी प्रोव्हिजन काय आहेत, कशा पद्धतीचे आहेत हे आपण पुढे बघणार आहोत. आता फक्त इतकं लक्षात घ्या की ज्यावेळेस आणीबाणी लागू होते किंवा आणीबाणीच्या तरतुदी ज्या आहेत त्या ज्यावेळेस लागू केल्या जातात त्यावेळेस मूलभूत हक्कांवर मर्यादा येतात. जसं की भाषण आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य. राष्ट्रीय आणीबाणी जर लागली असेल तर त्यावेळेस याही स्वातंत्र्यावर मर्यादा आणल्या जाऊ शकतात. जसं की 1975चा जो काळ होता त्यावेळेस आपण बघितलंय, तुम्ही कदाचित त्याच्याबद्दल ऐकलं असेल. 1975 मध्ये आणीबाणी लागू करण्यात आली होती आपल्या देशात. आता यावर्षी हे 50वं वर्ष आहे त्याचं, त्याच्यामुळे अधेमध्ये ते कुठेतरी मीडियामध्ये वगैरे येत राहतं त्याच्याबद्दल. त्यावेळेस नेमकं काय झालं होतं, कशा पद्धतीने नागरिकांच्या अधिकारांवर मर्यादा आणल्या होत्या वगैरे वगैरे. तर आणीबाणीमध्ये तशी तरतूद आहे. ज्यावेळेस आणीबाणी लागू होते त्यावेळेस नागरिकांचे हे जे मूलभूत हक्क आहे याच्यावर मर्यादा येतात किंवा ते निलंबित केले जाऊ शकतात, सस्पेंड केल्या जाऊ शकतात. जोपर्यंत ती आणीबाणी राहील तोपर्यंत मूलभूत हक्कांची अंमलबजावणी केल्या जाऊ शकत नाही. ती आणीबाणी संपली की मग त्याची अंमलबजावणी केल्या जाऊ शकते वगैरे वगैरे. अशा प्रकारच्या तरतुदी आहेत. त्याच्यानंतर मार्शल लॉ दरम्यान अंमलबजावणी प्रतिबंधित केल्या जाऊ शकते. ठीक आहे, मार्शल लॉ ज्याला आपण म्हणतो सैनिकी शासन. ज्यावेळेस एखाद्या भागामध्ये आपल्या देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती खूप बिघडून जाते, नियंत्रणाबाहेर बिघडून जाते, त्यावेळेस अशा भागात मार्शल लॉ लावल्या जाऊ शकतो. मार्शल लॉ म्हणजे काय, नॉर्मली आपल्या भागाचं प्रशासन कोण बघतं, जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते बघतात. उदाहरणार्थ एखाद्या जिल्ह्याचं प्रशासन कोण बघतं, तर जिल्हाधिकारी बघतो, कलेक्टर. पण समजा जर जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती आहे, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती ही बिघडली आणि इतकी बिघडली की ती नियंत्रणाबाहेर चालली गेली, काहीच करता येत नाही. आता लोकांनी हातात शस्त्र घेतले, तोडफोड होत आहे, मारामारी होत आहे, हिंसाचार होत आहे, सगळं आग धूस, सगळं नुकसान होत आहे.
काहीतरी खूप विचित्र परिस्थिती निर्माण होऊन गेली, आटोक्यातच येत नाहीये. पोलीस पण काय म्हणतात त्याला, हतबल झालेत, काही उपाय नाही उरलाय त्यांच्याकडे. अशा वेळेस मग त्या भागात मार्शल लॉ लावला जाऊ शकतो. म्हणजे त्या भागाचं प्रशासन मग सैनिकांना दिलं जातं, लष्कराला दिलं जातं. मग लष्कराचा कोणीतरी जो अधिकारी आहे तो जिल्हाधिकारी म्हणून काम करेल, म्हणजे तो प्रशासन तो बघेल जिल्ह्याचं, कुठे तुकड्यांची नियुक्ती करायची, तो हिंसाचार कसा थांबवायचा, नागरिकांसाठी काय कायदे असणार आहे, हे सगळं तो ठरवेल. समजा उद्या त्यांनी म्हटलं की नागरिकांनी सकाळी 10 ते दुपारी 5 पर्यंतच घराच्या बाहेर निघायचं, 5 वाजल्यानंतर संध्याकाळच्या कोणी आम्हाला घराच्या बाहेर दिसायला नको. आता तिथे तुम्ही नाही म्हणू शकत, नाही मला स्वातंत्र्याचा हक्क आहे, मी माझ्या मर्जीने वाटेल तेव्हा तिथे जाऊ शकतो, माझा मूलभूत हक्क आहे. नाहीये बेटा, तुला मार्शल लॉ लागू आहे, तुला मूलभूत हक्क नाहीये. मार्शल तुझे ते मूलभूत हक्कांची जी अंमलबजावणी आहे ती प्रतिबंधित केली आहे. आता तुला कुठलाच मूलभूत हक्क नाही, तुला घराबाहेर फिरण्याचाही हक्क नाहीये, तुला त्याच्या विरुद्ध बोलण्याचाही हक्क नाहीये, भाषण आणि अभिव्यक्तीचाही तुला हक्क नाहीये. ठीक आहे, तर असं मार्शल लॉच्या दरम्यान केलं जाऊ शकतं. ही वैशिष्ट्य आहे आपल्या ज्या भाग 3 मध्ये जे मूलभूत हक्क देण्यात आले आहे घटनेच्या, त्याची वैशिष्ट्ये ही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर राज्य किंवा स्टेट म्हणजे काय. मूलभूत हक्कांची सुरुवात आपल्याला माहितीये की कलम 12 पासून होते. कलम 12 ते कलम 35 मध्ये आपल्या घटनेच्या मूलभूत हक्क देण्यात आलाय. कलम 12 मध्ये सगळ्यात पहिले राज्याची व्याख्या देण्यात आली आहे, स्टेट. आपण जे वारंवार म्हणतो की राज्य असं करू शकतं, राज्य असं करू शकत नाही, असं तसं, राज्याला हे अधिकार आहेत, राज्यावर ते कर्तव्य आहेत, आणि फलान. हे राज्य म्हणजे नेमकं काय असतं ते आता आपण बघूयात. राज्य म्हणजे हे महाराष्ट्र, गुजरात हे घटक राज्य नाहीत. राज्यशास्त्रामध्ये राज्य या शब्दाचा अर्थ काय होतो, स्टेट या शब्दाचा बघा, ते कलम 12 मध्ये दिलंय. राज्याची किंवा स्टेटची व्याख्या बघा, कुठकुठल्या गोष्टींचा समावेश होतो स्टेटमध्ये. भारत सरकार आणि भारतीय संसद. भारताचं जे सरकार आहे, आपण बघतो की केंद्रीय पातळीवरचं जे सरकार आहे, पंतप्रधान आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे मंत्री आहेत, हे जे सरकार आहेत ते, आणि भारताची संसद, लोकसभा, राज्यसभा, लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे सभापती, जे भारताचे उपराष्ट्रपती पण असतात, ह्या सगळ्यांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. सगळे जे खासदार आहेत, लोकसभेचा खासदार असो, राज्यसभेचा खासदार असो, हे सगळं त्याच्यामध्ये समाविष्ट होतं. भारत सरकार आणि भारतीय संसद. राज्य सरकार आणि राज्य विधिमंडळ. राज्यातलं जे सरकार आहे, मुख्यमंत्री आहेत, इतर मंत्री आहेत. राज्याचं विधिमंडळ आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये द्विगृही विधिमंडळ आहे, विधानसभा आहे, विधान परिषद आहे. काही राज्यांमध्ये फक्त एकच गृही विधिमंडळ असतं, फक्त विधानसभा असते, विधान परिषद नसते. जे काही असेल, विधानसभा असेल, परिषद आहे, मुख्यमंत्री वगैरे वगैरे, हे सगळे जे मंत्री आहेत, हे सगळं राज्याच्या व्याख्येमध्ये येतं. ठीक आहे, त्याच्यानंतर सर्व स्थानिक प्राधिकरणे. स्थानिक पातळीवर जी प्राधिकरणे आहेत, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगर पंचायत, ग्रामपंचायत, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा सार्वजनिक रुग्णालय, सरकारी जे दवाखाने आहेत, सगळे हे जे प्राधिकरण आहेत स्थानिक पातळीवरचे, हे सगळे त्याच्यामध्ये येतात, राज्याच्या व्याख्येमध्ये. त्याच्यानंतर इतर सर्व प्राधिकरणे, वैधानिक आणि गैरवैधानिक, इतर सर्व प्राधिकरणे, सरकारी मालकीच्या किंवा सरकारचा समभाग असलेल्या कंपन्या, जसं की बीपीसीएल, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, पेट्रोल पंप बघतो आपण त्यांचे, बीपीसीएल, एचपीसीएल, ऑइल इंडिया लिमिटेड, यांचे पेट्रोल पंप असतात आपण आपल्या गाड्यांमध्ये. याच्यात या कंपन्या आहेत, पण भारत सरकारची मालकी आहे याच्यामध्ये, भारत सरकार शेअर होल्डर आहे याच्यामध्ये. LIC,
लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, आपण ज्या पॉलिसी काढतो, विमा जो काढतो आपण LICचा, ती जी कंपनी आहे भारत सरकारच्या मालकीची. म्हणजे त्याच्यामध्ये आता खाजगी गुंतवणूकदार पण आहे, पण एक मोठा गुंतवणूकदार म्हणून भारत सरकार. आता याच्यातल्या काही कंपन्या, काही संस्था कायदा करून तयार करण्यात आल्या, काही विना कायद्याच्याच तयार करण्यात. जसं LIC ऑफ इंडिया ऍक्ट आहे, त्याच्यानुसार LICची निर्मिती करण्यात आली आहे. काही कंपन्या ज्या विदाऊट कुठला कायदा बनवल्याशिवाय भारत सरकारने तयार केल्या आहेत. पण जिथे कुठे बेसिकली भारत सरकार असेल एकमेव मालक म्हणून किंवा समभाग धारक म्हणून, ते राज्याच्या व्याख्येमध्ये येणार, स्टेटच्या डेफिनेशन मध्ये ते येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर खाजगी संस्था किंवा राज्याचे साधन म्हणून काम करणारी संस्था, अशा खाजगी संस्था ज्या राज्याचं साधन म्हणून काम करत आहेत. उदाहरणार्थ बऱ्याचशा शहरांमध्ये, आपल्या महाराष्ट्राच्याच बऱ्याचशा जे मोठे शहर आहे, इथे यांनी काय काम केलंय की जो पाणी पुरवठा होतो शहरांमध्ये, त्याच्या काही जबाबदाऱ्या, पाणी पुरवठ्याशी संबंधित काही जबाबदाऱ्यांनी खाजगी कंपन्यांना दिली. जसं की डॅम सरकारने बांधला आहे, त्या डॅम मधलं पाणी जे आहे, प्युरिफिकेशन प्लांट यांनी काही खाजगी कंपन्यांना दिलाय की तुम्ही पाणी शुद्ध करा, तुम्हीच ते पोहोचवा लोकांपर्यंत. जे पाईपलाईन वगैरे जे आहेत त्या तुम्हीच टाका, तुम्हीच त्याचं मेंटेनन्स करा, तुम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचवा, तुम्हीच बिल जमा करा, लोकांना पाण्याचं बिल पण तुम्ही द्या. आणि ते पैसे पण तुम्ही जमा करा. हा, त्याच्यातला मग काही हिस्सा तुम्ही सरकारला द्यायचा, कारण शेवटी डॅम सरकारचा आहे, डॅम सरकारने बांधलाय, त्या डॅम मधूनच हे सगळं पाणी येतंय. मग आम्हाला त्याचा काहीतरी हिस्सा जो आहे 10%, 20%, 30%, तो तुम्ही आम्हाला द्यायचा, बाकी तुमचा. अशा प्रकारचे करार करण्यात आले आहेत काही कंपन्यांसोबत. रोड बांधण्याचं काम, नॅशनल हायवे, आता ती जमीन भारत सरकारची असते, पण तो रोड बनवण्याचं काम खाजगी कंपन्यांना दिलं असतं. एक कॉन्ट्रॅक्टर आहे जो इथून तिथपर्यंत 50 किलोमीटरचा रोड हा बांधेल, त्याच्या पुढचा 50 किलोमीटर 100 किलोमीटरचं काम दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं असतं. आता हे कॉन्ट्रॅक्टर जरी खाजगी व्यक्ती असले तरी हे काम कोणासाठी करताय, हे भारत सरकारसाठी करताय. तो रोड कोणाचा आहे, तो भारत सरकारचा रोड असणार आहे, तो या कॉन्ट्रॅक्टरचा रोड नसणार आहे, तो भारत सरकारचा रोड असणार आहे. तो तुम्ही बनवताय म्हणजेच काय, तुम्ही भारत सरकारसाठी काम करताय. त्यावेळेस हा जो खाजगी कॉन्ट्रॅक्टर आहे, ती जी कंपनी आहे, ही पण राज्याच्या व्याख्येमध्ये येणार. एरवी नाही येणार ही, पण जेव्हा ही भारत सरकारसाठी काम करताय तेव्हा ही राज्याच्या व्याख्येमध्ये येणार. तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी आहेत ज्या राज्याच्या व्याख्येमध्ये येतात. त्याच्यानंतर कलम 13 एक फार महत्वाचा कलम आहे आणि आपल्या राज्यव्यवस्थेमधली एक संकल्पना जी आहे त्याचा उगम या कलमामध्ये आहे. काय बघू त्या कलम, कोणत्याही मूलभूत अधिकाराशी विसंगत किंवा अपमानकारक असलेला कायदा रद्दबातल होईल. कलम 13 मध्ये हेच दिलंय की उद्या समजा भारतीय संसदेने किंवा कुठल्याही राज्याच्या विधिमंडळाने एखादा असा कायदा पारित केला जो मूलभूत अधिकारांशी विसंगत आहे किंवा अपमानकारक आहे, मूलभूत अधिकारांच्या विरुद्ध जातो तो, किंवा त्याच्यामुळे मूलभूत जे हक्क आहेत नागरिकांचे त्यांचा अपमान होतो, असा जर एखादा कायदा पारित करण्यात आला असेल तर तो रद्दबातल ठरवण्यात येईल. कशा अंतर्गत? कलम 13 अंतर्गत. मग प्रश्न असा आहे की तो रद्दबातल कोण ठरवेल, कोण हे बघेल की खरंच तो कायदा मूलभूत हक्कांशी विसंगत आहे, त्यांना अपमानकारक आहे की नाही, आणि असल्यास त्यांना रद्दबातल कोण ठरवेल, तर न्यायालय ठरवेल. आणि म्हणून याच्यातून न्यायिक पुनरावलोकन किंवा ज्याला ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणतात, या संकल्पनेचा उदय होतो. न्यायिक पुनरावलोकन किंवा ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय, तर न्यायालयाला असलेला अधिकार ज्याच्या अंतर्गत
ते बघू शकतात की संसदेने किंवा राज्य विधिमंडळाने जो कायदा पारित केला आहे तो मूलभूत हक्कांना अनुसरून आहे की नाही, किंवा कुठे त्यांना विसंगत तर नाही तो. आणि जर असं लक्षात आलं त्या न्यायालयाला की हा कायदा विसंगत आहे, याच्यामुळे मूलभूत हक्क जे आहेत यांच्यावर आळा घातला जातोय, तर ते त्या कायद्याला रद्दबातल म्हणजे वॉइड ठरवू शकतात. तो कायदा लागू होणार नाही. अशी ही संकल्पना आहे न्यायिक पुनरावलोकन किंवा ज्युडिशियल रिव्ह्यूची. मग हा अधिकार कोणाला देण्यात आलाय? हा अधिकार देण्यात आलाय सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांना. सर्वोच्च न्यायालयाला कलम 32 अंतर्गत हा अधिकार मिळतो न्यायिक पुनरावलोकनाचा. आणि उच्च न्यायालयांना, आपल्या देशात जेवढे उच्च न्यायालय आहे सर्व उच्च न्यायालयांना हा अधिकार मिळतो कलम 226 अंतर्गत. घटनेचंच कलम 226 आहे, याच्या अंतर्गत उच्च न्यायालयांना हा अधिकार मिळतो. त्याच्यानंतर मग असं असतं की आपण म्हटलं की कायदा जर असा असेल, विसंगत असेल किंवा अपमानकारक असेल तर तो रद्दबातल ठरवला जाईल. मग असं असतं कायदा म्हणजे काय? लॉ. लॉ म्हणजे काय? तर ते समजून घ्या की लॉ मध्ये कुठकुठल्या गोष्टींचा समावेश होतो. संसदेने किंवा राज्य विधिमंडळांनी लागू केलेले कायमस्वरूपी कायदे. संसदेने एखादा कायदा पारित केला किंवा कुठल्याही तरी एखाद्या राज्याने, महाराष्ट्राने म्हणा, गुजरातने म्हणा, यांच्या विधिमंडळाने एखादा कायदा पारित केला कायमस्वरूपी स्वरूपाचा, की हा नेहमीसाठी राहील, हा आता इथून पुढे लागू होतो, तर ते या कायद्याच्या व्याख्येमध्ये येतात किंवा लॉच्या डेफिनेशन मध्ये येतात. तात्पुरत्या स्वरूपाचे कायदे जसे की राष्ट्रपती आणि राज्यपालांनी जारी केलेले अध्यादेश. ज्यावेळेस संसदेचं अधिवेशन सुरू नसतं किंवा राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू नसतं आणि अशा वेळी कायदा बनवण्याची आवश्यकता असते. एक अचानक काहीतरी परिस्थिती निर्माण होते की ज्यावेळेस तत्काळ कायदा बनवण्याची आवश्यकता असते, त्यावेळेस राष्ट्रपती, केंद्रीय पातळीवर राष्ट्रपती आणि राज्याच्या पातळीवर राज्यपाल तात्पुरत्या स्वरूपाचे कायदे बनवू शकतात, ज्यांना अध्यादेश म्हटलं जातं, ऑर्डिनन्स. साधारणतः एक ढोबळ मानाने 6 महिने यांचं आयुर्मान असतं, कायमस्वरूपी नसतं. ऑर्डिनन्स बनवल्यानंतर एक सामान्यपणे 6 महिनेपर्यंतच तो लागू राहू शकतो. तर असे जे तात्पुरत्या स्वरूपाचे जे अध्यादेश आहे, हे पण कायद्याच्या व्याख्येमध्ये येतात. वैधानिक साधने जसे की आदेश, उपअधिनियम, नियम, नियमन, अधिसूचना, म्हणजे सरकारी कामकाजात हे अशा बऱ्याचशा गोष्टी तुमच्या लक्षात येईल की आदेश, ऑर्डर्स. कलेक्टरने ऑर्डर काढलाय, एखाद्या ठिकाणी एखादी झोपडपट्टी आहे, त्या झोपडपट्टीतल्या लोकांना कलेक्टरने आदेश काढून त्यांना सांगतो की तुम्ही इतक्या इतक्या दिवसाच्या आत ही झोपडपट्टी रिकामी करावी. कलेक्टरचा आदेश आहे. किंवा कलेक्टर आदेश काढू शकतो कलम 144 अंतर्गत जमावबंदीचा आदेश. 4 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये, हे पण कायद्याच्या व्याख्येमध्ये येतं. हे कलेक्टरचं मी तुम्हाला उदाहरण दिलं फक्त ऑर्डरचं. असे बरेचसे संस्था आहेत जे ऑर्डर काढू शकतात, हे पण कायद्याच्या व्याख्येमध्येच येतात. उपअधिनियम, बाय लॉ. एखादा मोठा कायदा बनवला पण त्याच्यामध्ये काही तरतुदी राहून गेल्या, मग काय करायचं? मग त्याच्यासाठी बाय लॉ बनवल्या जातं. किंवा एकदम एखाद्या कायद्यामध्ये सगळ्या गोष्टी जर टाकत बसल्या तर तो कायदा खूप लांबलचक होईल. म्हणून मग काय केलं जातं, कायदा बनवला जातं, मोठा कायदा, आणि मग त्याच्याशी संबंधित ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी उपअधिनियम किंवा बाय लॉज बनवल्या जातात. ठीक आहे. नियमन, नियम, रूल्स. ठीक आहे. ट्रॅफिक रूल्स. ठीक आहे. महाराष्ट्र मोटर व्हेकल ऍक्ट नावाचा कायदा आहे. या कायद्यामध्ये नियम दिलेत आलेले, ज्यांचं पालन करणं अपेक्षित आहे. नाही केलं तर दंड लागतो आपल्याला. सिग्नल, लाल सिग्नल असेल तर थांबायचं, टू व्हीलर चालवत असताना हेल्मेट घालून चालवायचं, फोर व्हीलर चालवत असताना सीट बेल्ट बांधायला पाहिजे, वगैरे वगैरे अशा प्रकारचे नियम आहेत. रॉंग वेनी टाकायची नाही. जर वन वे असेल तर तिथे फक्त एकाच दिशेने जायचं, दुसऱ्या दिशेने यायचं नाही. आल्यास, पकडल्या गेल्यास दंड लागेल, इतका इतका दंड असेल.
गाडीची पीयूसी असली पाहिजे, पॉल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट जे आहे ते असलं पाहिजे, व्हॅलिड सर्टिफिकेट असलं पाहिजे, ते लायसन्स असलं पाहिजे तुमच्याकडे गाडी चालवताना, परवाना असला पाहिजे तो. हे रूल्स मध्ये येतं. ठीक आहे. नियमन, रेग्युलेशन, अधिसूचना वगैरे अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत जे सहसा सरकार वापरतं किंवा सरकारी संस्था जी आहे ती सहसा यांचा वापर करतं आपल्या दैनंदिन कामामध्ये, हे पण कायद्याच्या याच्यातच येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर गैरवैधानिक सूत्र, जसं की प्रथा, वापर, काही गोष्टी अशा ज्या कुठेच लिहिलेल्या नाहीये पण त्या वापरण्यात येतात आणि मग त्याला एक कायद्याचं स्वरूप येतं, जरी ते लिहिलं नाहीये कुठे पण त्याला स्वरूप कायद्याचं येतं. जसं की तुम्ही एखाद्या न्यायालयामध्ये गेले तर ज्यावेळेस जज येईल तर सगळेजण उभे राहतात. आता हे काही कुठे लिहिलंय का? नाही, कुठेच लिहिलं नाही की जज आला तर सर्वांनी उभं राहिलाच पाहिजे, पण तरी आपण राहतो. कारण काय, तर प्रथा आहे ती. आपण पिक्चर मध्ये, सिरियल मध्ये बघत आलोय की जज आला तर उभं राहायचं, आपण राहतो उभं. ही प्रथा आहे. ठीक आहे. तर हे पण अशा पद्धतीच्या ज्या प्रथा आहेत किंवा ज्या गोष्टी वापरात येतात, जरी त्या कुठे लिहून नसल्या, कुठल्या कायद्याअंतर्गत येत असणार, तरी त्याला कायद्याचं स्वरूप प्राप्त होतं. कायद्याच्या व्याख्येमध्ये त्याला मोजलं जातं. आतापर्यंत आपण जे बघितलं हे फक्त बॅकग्राऊंड आहे. उद्यापासून खरं सुरू होईल मूलभूत हक्क, कलम 14 पासून. आतापर्यंत फक्त आपण याचं एक पार्श्वभूमी बघितली, मूलभूत हक्क काय असतात, त्यांचं काय महत्व आहे, थोडक्यात वैशिष्ट्य काय आहे, कलम 12 मध्ये काय आणि कलम 13 मध्ये काय. उद्यापासून आपण खरं जे मूलभूत अधिकार आहेत, हक्क जे आहेत, सॉरी, उद्यापासून त्यांचा आपण अभ्यास सुरू करू.